हॅलो एव्हरीवन, मी आनंद सुदामराव जाधव, सहाय्यक राज्यकर आयुक्त. आत्ताच झालेल्या राज्यसेवा 2022 मधून राज्यातून 13वा क्रमांक येऊन माझी उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेली आहे. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये मला अक्षय कदम सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. त्यांनी या केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचा कायमच ऋणी असेल आणि त्यांना मी आभार मानतो त्यांचा. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कदम. मी यूपीएससी साठी आणि एमपीएससी साठी एज्युकेटर आहे आणि आज आपल्याबरोबर खूप खास माझा एक विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा तो जास्त माझा छोटा भाऊच आहे आणि त्याचं नाव मी पहिल्यांदा ओळख करून देतो, आनंद सुदामराव जाधव. आणि आनंद हा एमपीएससी एक्झाम मध्ये त्यावर्षी असिस्टंट सेल टॅक्स कमिशनर त्या पोस्टवर त्याची रँक 58 नी सिलेक्शन झालेलं आहे. सो राज्यसेवा परीक्षा 2021 त्याने दिली होती आणि त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि अजून एक नेक्स्ट एक्झाम मध्ये ही इज क्वालिफाईड फॉर इंटरव्ह्यू आणि नक्कीच त्याला डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी पोस्ट मिळेल जेवढे त्याचे मार्क्स आहेत. सो आज आपण ह्या इंटरव्ह्यू मध्ये त्याच्याकडून जाणून घेऊया किती वर्ष त्यांनी किती अभ्यास केला, कसा अभ्यास केला, कोणते नोट्स एक्सेट्रा वापरले. सो कॉंग्रॅच्युलेशन आनंद. थँक्यू सर. सो आनंद, तुझे ऑलरेडी रेंज फॉरेस्ट ऑफिसर त्या एक्झाम मध्ये पण सिलेक्शन झालं आणि असिस्टंट सेल टॅक्स त्याच्यामध्ये 58 रँक आला. सो फर्स्ट ऑफ ऑल तू कधीपासून प्रिपेअर करत होता? तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय, थोडी मला माहिती समजेल. सर, मी 2016 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून माझं ग्रॅज्युएशन झालंय. ओके. आणि त्याच वेळी मग मी यूपीएससी करण्याचं डिसिजन घेतलं होतं. मग मी जवळपास 3 वर्ष यूपीएससी केलं आणि 2019 मध्ये एमपीएससीच्या खूप जागा आल्या होत्या, 400 जवळपास जागा आल्या होत्या. मग त्यावेळी मी एमपीएससीची तयारी करण्याचं ठरवलं होतं 2019 मध्ये. आणि त्यावेळीपासून मग माझा हा आताचा 3रा अटेम्प्ट होता पोस्ट निघल्यानुसार. आणि आताची मेन्स दिली आताची, त्याच्यामध्ये पण खूप चांगला स्कोर आलेला. ओके. तो एकंदरीत तू एमपीएससी साठी किती वर्ष प्रिपेअर केलं? राज्यसेवेसाठी पण सर मी आतापर्यंत 3 वर्ष ट्राय केले. 3 वर्ष ट्राय केलं. आणि किती राज्यसेवेचे एक्झाम दिला? 3 मेन्स दिल्या राज्यसेवेच्या. 3 मेन्स. त्याच्यातल्या सेकंड मेन्स मध्ये तुझं सिलेक्शन झालं असिस्टंट सेल टॅक्स पोस्टला. सॉरी सर, 3rd पोस्ट मध्ये माझं 3rd मेन्स मध्ये. ओके. आणि 4thचा तू अजून एक इंटरव्ह्यू देणार आहेस? बाकी आहे. ठीक आहे. सो आनंद, बेसिकली तू म्हणजे जवळपास 3-4 वर्ष प्रिपरेशन करत होता. तू डेली किती तास अभ्यास करायचा? सर, मी डेली सकाळी 8:30च्या आसपास लायब्ररीला जायचो आणि रात्री 11 पर्यंत मी कंटिन्यू अभ्यास करायचो. मग त्याच्यामध्ये दुपारचा डिनर, लंच किंवा मग 5चा चहा वगैरे हे ब्रेक सोडले तर मी पूर्ण वेळ अभ्यास करायचो. आणि जवळपास मी 6 वर्ष अभ्यास केलेला आहे, म्हणजे एमपीएससीची तयारी केली, एमपीएससी आणि एमपीएससीचा मिळून. ओके. सो पण एमपीएससीची फक्त तयारी जर पकडली तर किती वर्ष झाली तुझी? मी एमपीएससीची फक्त 3 वर्ष तयारी केली. 3 वर्षात म्हणजे तुला पोस्ट मिळाली. ओके. सो आनंद, आपण मग आता एक टेक्निकल पार्ट मी पहिल्यांदा डिस्कस करू इच्छितो. सो विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल की आनंदला प्रिलिम्स जी होती राज्यसेवेची त्याच्यामध्ये GS1 मध्ये 128 मार्क्स आलेले, 122. आणि दॅट वॉज व्हेरी गुड स्कोर गाईज. आणि सीसॅट मध्ये त्याला 120 पण जो क्वालिफाईंग आहे. देन मेन्स मध्ये त्याला GS 1, 2, 3, 4 आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर जो एसे आणि मराठी आणि इंग्लिश मध्ये जो ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे त्याच्यामध्ये टोटल 460 अराउंड मार्क्स आलेले. सो आनंद, फर्स्ट ऑफ ऑल की तू GS1 जी प्रिलियमची तयारी केली त्याच्याबद्दल काय टिप्स सांगू शकतो? GS1चा असं स्टॅटिक सिलेबस आहे GS1 मध्ये. त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी यासारखे विषय तिथे खूप मार्क्स येतात. जॉग्राफीला मार्क्स येतात. हिस्ट्रीचा विचार केला तर एन्शियंट आणि मेडिवल इथं आउटपुट थोडंसं कमी आहे, परंतु जॉग्राफी, इन्व्हायरमेंट, पॉलिटी, इकॉनॉमिक्स इथं आउटपुट खूप जास्त आहे. त्याच्यामुळं त्या एरियावर फोकस करायला हवं. शिवाय आताचा पॅटर्न विचार केला तर गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे विचारतात क्वेश्चन त्याच्यावर. मग त्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्या रिसेंटली स्कीम्स प्लस जुन्याच काही स्कीम्स आहेत, जसं की जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना. हे तर ते एक्झाम मध्ये असं विचारतात की ते डेट्स विचारतात किंवा मग त्याचं बेनिफिशियरी कोण आहेत विचारतात. मग असं एक अप्रोच चांगला ठेवायला पाहिजे. ओके. स्ट्रॅटेजी. तर आता त्याच्यामध्ये तू एन्शियंट मिडिवल म्हणाला की जास्त त्या एरियातून येत नाही.
सो मग तू तो प्रिपेअर केला या त्याचा काही जास्त अभ्यास नव्हता केला? सर मी त्याचं प्रिपरेशन केलं होतं. मी युपीएससीची तयारी केलेली 2-3 वर्ष. त्याच्यामध्ये माझा एन्शियंट आणि मेडिवलचा पार्ट बऱ्यापैकी झालेला. परंतु जरी मी आता क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तरी जे पाहिजे तेवढं आउटपुट भेटत नाहीये म्हणजे आताच्या पिरियड. म्हणजे त्याचं रिझन काय? म्हणजे जो पुस्तकातून जो अभ्यास करतोय त्याच्यातून क्वेश्चन येत नाहीयेत का त्याचा म्हणजे ज्यादा हे आहे डायनॅमिक पार्ट आहे तो खूपच डायनॅमिक पार्ट आहे. आणि शिवाय ऑब्जेक्टिव्हिटी खूप जास्त विचारतात त्या एन्शियंट आणि मेडिवल मध्ये की जे आता कारण की एन्शियंट मेडिवलला एवढं टाइम देणं बेनिफिशियरी नाही कारण की तो पार्ट मेन्सला नाहीये. ओके. त्याच्यामुळे मग तिथं 6 ते 7 क्वेश्चन येतात एन्शियंट मेडिवलला. बरोबर येण्याचे चान्स 3 ते 4 असतात फक्त. ओके. मग थोडी जरी तयारी केली तरी 2-3 क्वेश्चन येऊन जातात. 1 ते 2 क्वेश्चन साठी जास्त वेळ देण्यापेक्षा इतर पेपर्स आहेत पॉलिटी इकॉनॉमिक्स तिथं टाइम इन्व्हेस्टमेंट जास्त करायला पाहिजे. ओके. मग एन्शियंट मेडिवलला शॉर्ट मध्ये प्रिपेअर करायला तू काय ऍडवाइस देशील स्टुडंट्सला? सर मी जीके टुडेच्या नोट्स रीड केल्या होत्या. शिवाय कोणतं पण एक स्टँडर्ड बुक असेल ना तर त्याचे बेसिक डाटा जरी तयार करून ठेवला जसं की जैनिझम बुद्धिझम महाजन पताज त्याच्यावर एका दुसरा क्वेश्चन येऊनच जातो. मग ते बेसिक डाटा करून ठेवायचा. शिवाय PYQs क्वेश्चन आतापर्यंत आलेले प्लस त्याचं एक्सप्लेनेशन जरी रीड केलं तरी तो सफिशियंट होऊन जातं. ओके. सो एनी स्टँडर्ड बुक पण कुठलं बुक सांगू शकतो जे तू एक्सक्लुझिव्हली वाचलं किंवा कुठल्या क्लास नोट्स ज्या वापरल्या? मी सर जीके टुडेच्या नोट्स रीड केल्या होत्या. जीके टुडे नोट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नोट्स पण रीड केल्या होत्या. ओके. आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्री जिओग्राफी त्या पार्ट बद्दल? मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रमचं मी बुक रीड केलं होतं. शिवाय एक क्लास होता त्याच्या प्रायव्हेट नोट्स रीड केलेल्या होत्या. आणि समाधान महाजन सरांचं एक बुक आहे जो की प्रिलिम्स आणि मेन्स साठी दोन्ही पण फायदेशीर आहे ते बुक. ते एक बुक रेफर केलं तर बऱ्यापैकी डाटा कव्हर होऊन जातो. शिवाय महाराष्ट्राच्या हिस्ट्रीचा विचार केला तर गाठा सरांचं बुक आहे किंवा कटारे सरांचं बुक आहे ते रीड करावं लागतं. महाराष्ट्राचा पूर्ण त्याच्यामधून कव्हर होता अभ्यास? हो सर पूर्ण कव्हर होता. आणि मग आनंद प्रिलिम्स साठी तू MCQ प्रॅक्टिस किती केलेली? GS1 टेस्ट सिरीज वगैरे? एक PYQचं एक पुस्तक येतं मोठं ठोकळा येतो त्याच्यामधून मग मी असं करायचो की एखादा टॉपिक झाला तर लगेच त्याचे PYQ लगेच सॉल्व्ह करायचो. प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यानंतर PYQ सॉल्व्ह करायचो आणि नंतर आठवड्यातून 1 ते 2 टेस्ट सिरीज मी सॉल्व्ह करायचो प्रायव्हेट क्लासेसच्या ज्याच्याकडून मला अंदाज यायचा की माझे वीक पॉइंट्स कोणते येतं. मग त्या वीक पॉइंट्स असेल त्याच्यावर मी काम करत राहायचो. पूर्ण आठवड्याभर माझा असाच शेड्यूल असायचा. इन जनरल तू मग MCQ प्रॅक्टिस किती केलेली? मी दिवसातून कमीत कमी 2 ते 3 घंटे MCQ प्रॅक्टिस प्रिलिम्ससाठी. हो. आणि मागच्या वर्षी जे प्रिव्हियस इयर पेपर येतात त्याचा स्टडी केला तर किती फायदा आहे? किती क्वेश्चन रिपीट होतात असं तुझा अनुभव आहे? प्रिलिमचा विचार केला तर जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स इकडे बऱ्यापैकी क्वेश्चन येतं. एक क्वेश्चनचा पॅटर्न ठरलेला त्याच्या आसपासच क्वेश्चन विचारतात जसं की SDG MDG एखादा क्वेश्चन फिक्स ठरलेला असतो त्याच्यावर त्याच्या आसपासचे क्वेश्चन विचारतात. मेन्सचा विचार केला तर मेन्सचा सिलेबस खूपच हे म्हणजे लॉक आहे असा की क्वेश्चन तिथल्या तिथं सारखं एकच ऑर्गनायझेशन एकच टॉपिक त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. जर PYQ जर कमांड आली असेल तर 20 ते 30% सिलेबस बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो. ओके फाईन. CSAT तसाही क्वालिफाईंग आहे पण तरी पण आणि तुझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला नाही वाटत CSATला तुला जास्त त्रास झाला असेल. पण CSAT साठी तू काय एक्स्ट्रा अभ्यास केलेला या होऊन जातं इंजिनिअरिंग मुलांना विदाउट अभ्यास जरी गेले CSATला तर करू शकतात? काय एक्सपिरियन्स आहे तुझा? MPSCची CSAT असतो खूपच इझी लेवलचा CSAT पेपर असतो जसं की आता UPSCचा होता खूपच टफ होता. पण MPSCचं जर आतापर्यंत आलेले क्वेश्चन पेपर्स आहेत आयोगाचे ते जरी सॉल्व्ह केले दिवसातून जर एखादं सुरुवातीपासून तयारी करत असेल MPSCची तर त्यांनी दिवसातून 2-3 पॅसेज सॉल्व्ह करायचे त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं की आपलं कुठं कुठं काय काय चुकतंय ते आणि तसं करत राहायचं. आणि नंतर मग एकदा तयारी झाली रोज 2-3 पॅसेज सॉल्व्ह करत झाल्यावर नंतर मग प्रायव्हेट क्लासेसचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता टेस्ट पेपर्स. तिथून मग एक ग्रीप येऊ शकते की 100 प्लस मार्क्स यायला पाहिजे त्याला. ओके फाईन. बरोबर. आता तुझे प्रिलिमचा अभ्यास आहे GS आणि CSAT दोन्ही UPSC पण केलेलं आहे MPSC पण केलेलं आहे. म्हणजे मुलं UPSC पण देतात आणि प्लस MPSC ऍज एक दुसरी एक्झाम्पल त्याच्यासाठी प्रिपेअर करतायत त्यांना तू काय हे देशील फीडबॅक की कुठला पार्ट त्यांनी फोकस करावा काय करावा एक्स्ट्रा?
म्हणजे अदर दॅन युअर युपीएससी प्रिपरेशन, तुझा जे युपीएससीचा कोचिंग झालेलं, तुझा क्लास झालेला आहे ते, त्याच्यानंतर तू काय केलं सेपरेट एमपीएससी साठी, किंवा त्यांनी करावं फोकस? जेव्हा मी 2019 मध्ये युपीएससी मधून एमपीएससी मध्ये यायचं ठरवलं होतं, त्यावेळी मी युपीएससीच्याच अभ्यासावर एमपीएससीची प्रिलिम्स दिलेली. त्यावेळी सहज मी क्रॅक केली होती एमपीएससीची प्रिलिम्स पण, कारण की जवळपास सिलेबस आहे युपीएससी प्रीचा आणि एमपीएससी प्रीचा जवळपास सेम आहे. जो महाराष्ट्राचा टॉपिक ऍडिशन मध्ये होऊन जातो, महाराष्ट्रात रिलेटेड टॉपिक जसं की हिस्ट्री, महाराष्ट्राची हिस्ट्री किंवा महाराष्ट्राचं जिओग्राफी, त्याच्यावर प्रिलिम्सला फोकस खूप कमी क्वेश्चन येतात, जे त्याचे मेन्सला क्वेश्चन जास्त विचारतात, त्यामुळे त्याला मेन्स मध्ये तयारी करावं लागतं. पण प्रिलिम्स मध्ये असं काही जास्त गरज नाही लागत. तरी पण थोडंसं करायचं असेल तर महाराष्ट्राची हिस्ट्री करू शकता, महाराष्ट्राचं जिओग्राफी असतं थोडंसं ऍडिशन मध्ये, आणि बाकीचं काही जास्त नाहीये त्याच्यामध्ये ऍडिशन. सो युपीएससीच्या मुलांना एमपीएससी इज इझी, ऍटलीस्ट प्रिलिम स्टेज तरी. ओके फाईन. नंतर आनंद, मेन्स मध्ये आपण एक एक पेपरचे फीडबॅक करत जाऊ, आणि तसंच इंटरव्ह्यूचे पण आपण क्वेश्चन घेऊ. सो GS1 जो मेन्स मध्ये आहे, आता GS1, 2, 3, 4 सगळे ऑब्जेक्टिव्हच आहेत. सो त्याच्यामध्ये पण एमसीक्यू प्रॅक्टिस बरीच केली असतील तू? हो सर, प्रत्येक वेळेस मी पेपर असायचे, ते बुक असायचं, त्याच्यामधून मग मी टॉपिक नुसारच सॉल्व्ह करत राहायचो. टॉपिक झालं की जे आता मेन्स साठी महत्वाचं असं आहे की सिलेबस महत्वाचा आहे, सिलेबसला कोणत्या सिलेबस, मग प्रत्येक सिलेबसचा पॉईंट आहे, ते पॉईंट ना पॉईंट मी कव्हर केलेला. आता पहिल्या पेपर पासून ते 4-4 पेपर पर्यंत सगळ्या पार्ट्स. ओके. आणि GS1 ला जे हिस्ट्री, जिओग्राफी आणि ऍग्रिकल्चर पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये मग बुक्स सेमच वापरले प्रिलिम आणि मेन्सला, का GS1 साठी कुठले वेगळे बुक्स होते? GS1 साठी हिस्ट्रीसाठी समाधान माझंच बुक रीड केलं होतं, पण ऍडिशनल टॉपिक्स होऊन जातात GS1 मध्ये, जसं की स्वातंत्र्योत्तर भारत जे प्रिलिम्सला नव्हतं, तर स्वातंत्र्योत्तर भारतासाठी पण समाधान महाजन मध्येच सरांच्या बुक मध्येच तो ऍडिशन आहे. शिवाय मग काही एनसीआरटीचे बुक्स आहेत, 11th एनसीआरटी आहे, त्याच्यामधून आफ्टर इंडिपेंडन्सचा पार्ट कव्हर होऊन जातो. शिवाय काय स्टेट बोर्ड्स आहेत, स्टेट बोर्ड मधून पण बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह डाटा आफ्टर इंडिपेंडन्सचा कव्हर होऊन जातो तो. ओके. आणि जिओग्राफीमध्ये कुठले बुक्स, आणि एस्पेशली महाराष्ट्राचा भूगोल? महाराष्ट्राच्या भूगोलसाठी सौदीचं बुक रीड केलं होतं मी. त्याच वेळी खतीबचं पुस्तक, खतीब सरांचं एक बुक होतं 2019 मध्ये. मी ज्यावेळी तयारी करत तेव्हा माझे एक सिनियर होते, त्यांनी ते रेफर करायला सांगितलं होतं, मी तेच रेफर केलेलं. आणि शिवाय युपीएससी करताना माझा जिओग्राफी हा ऑप्शनल होता, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी जे सोर्सेस युपीएससीला वापरले होते, जसे GC लिओन किंवा एनसीआरटीज वगैरे, ते मी इकडे कंटिन्यू केले होते. ओके. आणि ऍग्रिकल्चरचा जो पार्ट आहे GS1चा, त्याच्यामध्ये GS1 साठी ऍग्रिकल्चर साठी मी गारगोटे सरांचं बुक रीड केलं होतं, शिवाय रंजन कोळंबे सरांचं बुक रीड केलं होतं. आणि ऍग्रिकल्चरचं असं आहे की क्वेश्चन खूप रिपिटेशन जास्त होतं ऍग्रिकल्चरचं, त्याच्यामुळे मग PYQ आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे की गारगोटे सरांच्या पाठीमागं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बुकमध्ये, ते एक्सप्लेनेशन सकट, मग ते जरी केलं तरी बऱ्यापैकी ऍग्रिकल्चरचा सिलेबस कव्हर होऊन जातो. ऍग्रिकल्चर मध्ये असे क्वेश्चन्स खूप कन्सेप्च्युअल, काय क्वेश्चन विचारतात, काय ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारतात, त्याच्यानुसार मग बऱ्यापैकी तयारी चालू ठेवावी लागते. आणि जी मुलं ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडची नाही आहेत, इंजिनिअरिंग किंवा दुसरे बॅकग्राऊंड आहे, मग त्यांच्यासाठी काय वेगळा फीडबॅक तुला द्यायचा आहे, की काय एक्स्ट्रा त्यांनी स्टडी करावं, प्रिपेअर करावं? ऍग्रिकल्चर मध्ये असं काही एकदम डीप मध्ये विचारत नाहीत की ज्या की फक्त ऍग्रिकल्चरच्याच विद्यार्थ्यांना ते कन्सेप्ट समजतील, असं एकदम बेसिक क्वेश्चन्स विचारतात. जसे की सॉइल चॅप्टर आहे ऍग्रिकल्चर मध्ये, ते 10 ते 15 मार्काला सॉइल चॅप्टर विचारतात. वॉटर मॅनेजमेंट 10 मार्काच्या आसपास क्वेश्चन विचारतात ते. मग ते क्वेश्चन एकदम इझी लेवलचे क्वेश्चन विचारतात, जवळपास तिथं 30 क्वेश्चन विचारतात, 30 पैकी 25-26 क्वेश्चन सहज बरोबर येऊन जातात. ओके. सो असा काही ऍडव्हान्टेज नाहीये की BS ऍग्री ऑप्शनल, BS ऍग्री ग्रॅज्युएशन वाल्यांना जास्त फायदा होऊ शकतो आणि इंजिनिअरिंग किंवा दुसरे बॅकग्राऊंड त्यांना तो अवघड जाईल, असं मला तरी वाटत नाही. ओके फाईन. देन GS2 मध्ये पॉलिटी 1 आणि पॉलिटी 2 अशा 2 पार्टमध्ये जो पेपर आहे, तर GS2 आनंदी मला सांगितलं की त्याचा तो सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट होता, आणि मे बी ही स्कोर्ड वन ऑफ द हायेस्ट इन राज्यसभा एक्झाम. सो आनंद, GS2 साठी मग तू काय फीडबॅक देशील स्टुडंट्सला? GS2 मध्ये पेपर 1 पार्ट 1 आहे, तो पार्ट 1 साठी मी M लक्ष्मीकांत सरांचं बुक रीड केलं होतं. आणि पार्ट 2 साठी खाटेकर सरांचं बुक रीड केलं होतं. शिवाय अध्ययन अकॅडमीचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये पण मी जो टॉपिक्स महत्वाचे होते तिथून मग मी नोट्स रीड केल्या होत्या, नोट्स काढल्या होत्या त्या बुकच्या. ओके. आता जवळपास 70 ते 80 क्वेश्चन सिलेबस, ते स्टॅटिक क्वालिटीवर क्वेश्चन विचारतात.
जिथे की आउटपुट जवळपास 80% 80 ते 90% आसपास बरोबर सर्व क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त असते. ओके, पॉलिटी जो लक्ष्मीकांतमध्ये कव्हर होतो सर. आणि पार्ट 2 मध्ये असे काही टॉपिक्स आहेत जिथे आउट ऑफ मार्क्स येतात, जसे की कायदे येतात. कायद्याचे जवळपास 25 ते 30 क्वेश्चन असतात क्वेश्चन, आणि ते सगळे क्वेश्चन बरोबर येण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी मग एक तुम्ही बेअर ऍक्स रीड करू शकता, किंवा मग ज्ञानेश्वर पाटील सरांचं बुक आहे, तिथून मग ते बुक फक्त रीड जरी केलं आणि जे कलम महत्वाचे आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले त्या कलम वाईज जरी अभ्यास केला तरी तो सफिशियंट होऊन जातो. आणि खाटेकर सरांचं बुक आहे, ते पण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ते डाटा कलेक्ट केलेला आहे. तो मग एक्झामच्या टायमाला ते रिव्हिजन साठी बेस्ट बुक होऊन जातं. ओके, मग तू डायरेक्ट ऍक्ट्स वाचले का मग सगळं क्लास नोट्स मधूनच बुक्स मधून प्रिपेअर केलं? मी बुक्स मधूनच प्रिपेअर केलं. जे ज्ञानेश्वर पाटील सरांचं बुक होतं, काय वेळेस मी काय गोष्टी मला समजत नव्हत्या किंवा लक्षात राहत नव्हते कलम वगैरे, तर मग मी युट्यूबला सर्च करून प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऍक्ट्स वगैरे युट्यूबवरून सर्च करून मी ती तयारी केलेली त्याची. ओके, फाईन. देन GS3 HRD HR त्याच्यामध्ये काय नोट्स रिफर केले का तू? मी HRD आणि HR साठी खाटेकर सरांचं बुक रीड केलं होतं. आणि नंतर मग त्यांचाच क्लास पण जॉईन केलेला मी त्यावेळी. ओके. शिवाय देशले पार्ट 2 ते पण त्याच्यामध्ये सगळ्या योजना आहेत आतापर्यंतच्या, जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत. एवढे 2 सोर्सेस मी रीड केले होते. प्लस वेगवेगळ्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज होत्या, त्या टेस्ट सिरीज मी रेग्युलर सॉल्व्ह करत राहायचो. आठवड्यातून एखादी तरी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत राहायचो, आणि जो एक्स्ट्रा डाटा आहे तो मी माझ्या नोट्स मध्ये ऍड करत राहायचो. ओके. आता युपीएससीची मुलं जी HRD HR करत नाहीत आणि त्यांच्यासाठी मग म्हणजे तो पार्ट नाहीये युपीएससी मध्ये, मग त्यांच्यासाठी तुला काय एक्स्ट्रा फीडबॅक? HRD आणि HR हा खूपच म्हणजे छोटासा सिलेबस, एक जरी बुक रीड केलं तरी बऱ्यापैकी सगळा सिलेबस कव्हर होऊन जातो. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटत युपीएससी जरी विद्यार्थ्याने ते 15 ते 20 दिवसामध्ये मला वाटतं की हा पूर्ण पेपर कव्हर होऊन जातो, त्यामुळे जास्त त्याचा लोड घ्यायची गरज नाही. ओके, फाईन. देन GS4 मध्ये जो इकॉनॉमिक्स, ऍग्री इकॉनॉमी अँड सायन्स अँड टेकचा पार्ट आहे, तर मग इकॉनॉमिक्सला तू काय रिफर केलेलं? मी इकॉनॉमिक्सला युपीएससी करत होतो त्यावेळेस श्रीराम हे बुक रीड केलं होतं. शिवाय आता मग MPSC करायला लागल्यापासून देशले सरांचं बुक रीड केलं होतं. हे 2 सोर्सेस मी महत्वाचे ठेवले होते. इकॉनॉमिक्स मध्ये जनरली कन्सेप्च्युअल क्वेश्चन बऱ्यापैकी विचारतात, ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप महत्वाची आहे. शिवाय काय वेळेस बजेट, इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्र आणि भारताचे दोन्ही पण तो डाटा चांगला करायला पाहिजे. शिवाय हे इयर बुक असतं, इयर बुक मध्ये जे महत्वाचे टॉपिक्स आहेत आपल्या सिलेबसला धरून ते टॉपिक्स मी कव्हर केले होते. आणि ऍग्रिकल्चर इकॉनॉमी तो पार्ट? ऍग्री इकॉनॉमीसाठी देशले सरांच्या बुकमध्ये जे टॉपिक आहे तो कव्हर केलेला. प्लस आपण पहिल्या GS1 मध्ये जे ऍग्रिकल्चर होतं त्याच्यामध्येच पार्ट 2 मध्ये ऍग्री इकॉनॉमीचा पण पार्ट दिलेला आहे. बडा ओव्हरलॅपिंग पार्ट तिथे कव्हर होतो. हो, जवळपास 70 ते 80 क्वेश्चन ऍग्रिकल्चरवर विचारतात, ऍग्री जिओग्राफी आणि ऍग्री इकॉनॉमी मध्ये. आणि तिथं बऱ्यापैकी आउटपुट खूप जास्त आहे. शिवाय ऍग्री इकॉनॉमी मध्ये खूप जास्त व्हॅरिएशन नाहीये क्वेश्चन्स मध्ये, त्याच ऑर्गनायझेशन असतात, त्यांच्या डेट्स, त्यांचं काम काय आहे ह्याच्यावरच क्वेश्चन जास्त पुढे मागे फिरत राहतात. ओके. आणि GS4 मध्ये सायन्स अँड टेक पार्ट साठी कुठल्या नोट्स वापरल्या, काय प्रिपेअर केलं? GS4 साठी मी जोगळेकर सरांचं बुक रीड केलं होतं अगोदर. नंतर मग मी भस्के सरांचं बुक आहे आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवीन आलेलं, ते फक्त डाटा रेफर केलेला होता. ऍग्री ह्याच्यासाठी सायन्स टेक्नॉलॉजीसाठी जास्त आउटपुट खूप कमी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय टॉपिक्स आहेत, ऊर्जा किंवा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स, तिथं आउटपुट 15 क्वेश्चन जवळपास येतात. तिथं बऱ्यापैकी आउटपुट मार्क्स 100% पडतात. परंतु बायोटेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स इथं मार्क्स येतच नाही येतं. मला वाटतं की सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये हे 2-3 टॉपिक्स पूर्णपणे कव्हर करायचे, आणि बाकीचे टॉपिक्स येतात त्याला जर थोडं म्हणजे वरवरचा जरी अभ्यास केला तरी सफिशियंट होऊन जातो. ओके, फाईन. देन मेजर एक पार्ट अजून राहिलेला आहे की इंग्लिश आणि मराठीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह पेपर, तो इंग्लिश आणि मराठीच्या ऑब्जेक्टिव्ह पेपरसाठी तू काय प्रिपेअर केलं, कसं प्रिपेअर केलं? मी मराठीच्या ऑब्जेक्टिव्ह पेपरसाठी वाळंबे सरांचं बुक रेफर केलं होतं, जे एक स्टँडर्ड बुक आहे. आणि नंतर इंग्लिशच्या ऑब्जेक्टिव्ह साठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक होतं. हे 2 बुक मी रेफर केले होते.
आता मराठी आणि इंग्लिश मध्ये व्होकॅब्युलरीचा एक पार्ट आहे. व्होकॅब्युलरीच्या पार्टसाठी पण वाळवे सरांचं एक छोटंसं पुस्तक असतं ते रेफर केलं होतं. आणि इंग्लिशच्या व्होकॅब्युलरी मी युपीएससी करत होतो प्लस न्यूजपेपर रीड्स करत होतो. त्याच्यामुळे व्होकॅब्युलरी बऱ्यापैकी तिथून कव्हर झालेली. म्हणजे एक्स्ट्रा ऍडिशन टॉपिक्स आहेत जे मग मी आतापर्यंत ते बुक आहे 1984 पासूनचे क्वेश्चनचं एक बुकलेट आहे मोठं. ते मग मी डेली बेसिसवर त्याचे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी त्याची तयारी करायचो. जवळपास 2 तास मी मराठी आणि इंग्लिशच्या ग्रामरची तयारी करायचो. त्यातलं 1 तास मी ग्रामर बेसिक रीड करायचो आणि 1 तास त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. ओके. आणि इंग्लिश मराठीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे त्याच्यासाठी एसे वगैरेसाठी काय प्रिपेअर केलं? न्यूजपेपरचे आर्टिकल्स रीड करत होतो एसे साठी. ओके. आणि काही वेळेस आता ते ट्रान्सलेशन पण विचारतात की मराठी टू इंग्लिश, इंग्लिश ते मराठी असं ट्रान्सलेशन करायला विचारतात. त्याच्यासाठी मग आठवड्यातून असं करू शकतो की आठवड्यातून एक ट्रान्सलेशन करणं, एक मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी सेम ह्याचं करणं पेपरमधून. शिवाय एसे एखादा रीड करून घेणं आणि आपले सिनियर्स किंवा टीचर्स करून चेक करून घेणं हे करत होतो. आणि बाकी एक पार्ट असतो की 1/3 करणं. एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजचं 1/3 करायचं असतं. प्रिसाइज रायटिंग. ते पण मग मी आठवड्यातून असं एखादा पेपर सॉल्व्ह करायचो आणि ते कोणतरी तरी चेक करून घ्यायचो. पण मग सिनियर कडून इव्हॅल्युएशन करून फीडबॅक काम येतो व्यवस्थित होतं का? प्रोफेशनल टीचर्स कडे जाऊनच घ्यावा फीडबॅक? प्रोफेशनल टीचर्स अवेलेबल असतील तर मग प्रोफेशनल टीचर कडे जायला पाहिजे. ओके. पहिली प्रायोरिटी तर तीच असायला पाहिजे की टीचर्सची. ओके. आणि जर मग अवेलेबल नसतील तर मग सिनियर्स कडून. आणि त्याचा किती एक्सक्लुझिव्ह अभ्यास करावा लागेल? कारण लार्जली प्रिलियम आणि जीएसचे चारही पेपर ऑब्जेक्टिव्ह आहेत, राहिलेलं सर्व पार्ट ऑब्जेक्टिव्ह. सो तेवढाच पार्ट डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर मग त्याला खूप अडचण येते का? बेसिक जर लँग्वेज स्किल असेल तर तो पार्ट होऊन जातो? मराठी इंग्लिश रिटर्नला जनरली हँड रायटिंग वगैरे चांगलं आहे. काही वेळेस कोड्स रीड करणं, कोड्स टाकणं ह्याच्यामध्ये एसेज मध्ये, तर तिथं मग बऱ्यापैकी मार्क्स ज्यांनी अशा प्रकारचं म्हणजे तयारी केलेली आहे त्याला मार्क्स बऱ्यापैकी येऊन जातात असं. आणि रिटर्न मध्ये असं की व्हॅरिएशन खूप जास्त आहे. काही वेळेस मार्क खूप जास्त येतात, त्याच विद्यार्थ्याला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मार्क्स कमी येतात. मग ते व्हॅरिएशनची तयारी ठेवावंच लागते की काही वेळेस मार्क म्हणजे 100% मार्क्स येतात म्हणजे नाही असं नाहीये त्या पेपरला. मग ते व्हॅरिएशन कशामुळं होतं असं तुझं ओपिनियन आहे? मला असं वाटतं की काही वेळेस एसे काही वेळेस आपल्या ज्याची तयारी केलेली असते तो तयारी केलेलाच एसे कधी कधी येतो. त्याच्यामुळे मग मला वाटतं की तिथं मार्क्स खूप जास्त पडतात. पण काही वेळेस दुसऱ्याच वेळी मग एसे आउट ऑफ सिलेबस किंवा वेगळाच आला तर मग तिथं तयारी मग कमी पडते असते. त्याच्यामुळे मार्क्स कमी येतात. ते एसे प्रिडिक्ट करण्यासाठी काही टेक्निक आहे की ह्या एरियातून येऊ शकतो असं काही तू हे केलेलं अनालिसिस? मी रिटर्नची जास्त एवढी तयारी केली नव्हती. मी फक्त ऑब्जेक्टिव्हवर जास्त फोकस केलं होतं. पण तो पण खूप महत्वाचा. नंतर मला मार्क्स कमी आल्यावर वाटलं की त्याच्यावर पण खूप महत्वाचा टॉपिक आहे तो. त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की काही वेळेस फार्मर्स, दहशतवाद, इन्व्हायरमेंट असे 3-4 टॉपिक्स ठरलेले आहेत की बऱ्यापैकी त्याच एरियामधून क्वेश्चन्स विचारतात एसी. त्याच्यामुळे तेवढी तयारी, एक बेसिक कोर्स तयार करून घेणे किंवा एखाद्या महान व्यक्तीचे विचार लिहून ठेवणे आणि ते त्या एसे मध्ये टाकणे असं तयारी करायला पाहिजे. ओके, फाईन. देन आनंद, इंटरव्ह्यू तर तू राज्यसेवेचे आतापर्यंत आय गेस 2 इंटरव्ह्यू दिले आणि अजून एक इंटरव्ह्यू तू देणार आहेस नोव्हेंबर मध्ये असेल तो. तर तुझा काय एक्सपिरियन्स होता एक बेसिक इंटरव्ह्यू साठी? तू काय काय प्रिपेअर केलेलं? मी बेसिक इंटरव्ह्यू साठी पहिल्यांदा माझ्या प्रोफाईलवर काम केलं होतं की माझी प्रोफाईल मध्ये माझं गाव, माझे शहर, जिल्हा, मराठवाडा विभाग किंवा नंतर मग असं महाराष्ट्र, भारत असं प्रत्येक जागेवर समस्या, प्रॉब्लेम्स काय आहेत ह्या गोष्टीवर तयारी केलेली होती. शिवाय मग बाकीच्या गोष्टी की मी मॉक्स इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशन ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. ओके. मग तू किती मॉक इंटरव्ह्यू दिलेले, प्रिपेअर केले? मी 3 मॉक इंटरव्ह्यू दिले होते. ओके. आत्ताचा जो अटेम्प्ट झाला त्याच्या अगोदर 3 मॉक मध्ये होऊन जातो फीडबॅक जो आहे त्याच्यावर काम? मला 2021च्या प्रिपरेशन मध्ये मला थोडासा वेळ कमी भेटला होता कारण की माझं मेन्सचं पण प्रिपरेशन चालू होतं. त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे जस्टिस देऊ शकलो होते की 2021च्या इंटरव्ह्यू साठी. ओके. त्याला मला वाटतं की अजून जास्त इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे होते मॉक इंटरव्ह्यू. ओके, म्हणजे परफॉर्मन्स वाढला असता. हा, फाईन.
पण आनंद, तुला इंटरव्ह्यू मध्ये तुझे जे टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, त्याच्यावर किती फोकस होता, क्वेश्चन्स विचारले त्यांनी? बऱ्यापैकी प्रत्येक एरियामध्ये इंटरव्ह्यू मध्ये फोकस विचारतात. बरं, आता काय सरांचं पॅनल आहे, जसं की वाघ सरांचं पॅनल आहे, ते बऱ्यापैकी सगळ्याच इंटरव्ह्यू टेक्निकल वर जातो. मला निंबाळकर सरांचं पॅनल होतं, त्यांनी टेक्निकल वर मला वाटतं 2 ते 4 क्वेश्चन विचारले होते, जसे की तुझ्या डिग्रीचा उपयोग शेतीमध्ये काय आहे असे क्वेश्चन, आणि मग थर्मोडायनामिकचे रूल्स वगैरे असं थोडेफार क्वेश्चन मला डिग्रीवर विचारलेले. मग एवढा गॅप पडल्यानंतर तुला ते उत्तर देता आले का? तू एक्सक्लुझिव्हली परत बघून गेलेला मेकॅनिकलचा जो पार्ट आहे, तू एक्स्ट्रा परत प्रिपेअर केला का? तुला आठवलं जे इंजिनिअरिंगला स्टडी केलेला आन्सर देण्यासाठी? नाही, असं काय नाहीये. मी जवळपास 6 वर्षाचा गॅप पडला होता, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आठवत तर नव्हत्या, पण बेसिकच्या डाटा आहे, म्हणजे इंजिनिअरिंगच्या बेसिक्स आहेत ते मी तयारी करून गेलो होतो. ओके. मग त्यांनी अजून तुला पर्सनॅलिटी रिलेटेड पार्टवर काही क्वेश्चन विचारले? पर्सनॅलिटी रिलेटेड असं काही विचारलं नाही, नव्हतं जास्त काही. माझ्या फक्त पोस्ट बद्दल विचारलं नव्हतं की डीवायएसपीचं काय म्हणजे काम आहे, डीवायएसपीचे काम काय आहे, तर तुला डीवायएसपी का व्हायचंय, किंवा निंबाळकर सरांचा पॅनल असं पॅटर्न ठरलेला असतो की ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारतात. मग माझा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ह्याच्यावर गेला होता की एसटीचा संप किती दिवस चालला, किंवा एसटी पहिली एसटी बस कुठून कुठं सुरू झाली, एसटीचं ब्रीद वाक्य काय आहे, असे क्वेश्चन्स मला आले होते. म्हणजे त्यावेळी तो कामगारांचा, एसटी कामगार संप चाललेला, त्याच्यामुळे का इन जनरल तो क्वेश्चन आलेला? मला इन जनरलच क्वेश्चन आलेला, एसटी संप होऊन खूप दिवस झालेला. ओके. आणि तुझे वडील शेती करतात, तो आनंद हा लोणी घाट बीडचा आहे, सो तुला ऍग्रिकल्चर रिलेटेड काय इंटरव्ह्यू मध्ये विचारलं? हो सर, माझ्या ऍग्रिकल्चर रिलेटेड असं विचारलं होतं की माझ्या इंजिनिअरिंग डिग्रीचा ऍग्रिकल्चर मध्ये काय फायदा आहे. ओके. मग तू काय वापर केला का, शेती कधी केली होतीस का तू, ओके, शेतामध्ये कोणते कोणते पिकं घेतले जातात, कुठं विकले जातात, असे क्वेश्चन एक बेसिक लेवलचे क्वेश्चन मला विचारले होते. ओके. आणि तुझे रिजनल इश्यूज, बीड वगैरे त्याच्या संदर्भात किंवा गावाच्या प्रॉब्लेम, तालुका, जिल्हा, त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन आले नाही? ह्यावेळेस नव्हते विचारले, पण मॉक इंटरव्ह्यू वगैरे होते, त्याच्यामध्ये विचारतात की जनरली बीड बद्दल विचारलं तर बीड जिल्ह्याच्या समस्या काय येतात, किंवा बीड मध्ये जे इश्यूज आहेत की गुन्हेगारीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, त्याचे कारणे काय आहेत, हे असे क्वेश्चन विचारले जातात. ओके, फाईन. सो तू जसं सांगितलं की तू ऑलमोस्ट सकाळी 8:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे करायचा, स्टडी प्रिपेअर करत होता. तर इतक्या दिवस तू जे प्रिपरेशन करत होता, 3-4 वर्ष, एवढा लॉंग आवर्स, सो तू कसं स्वतःचं मोटिवेशन मेंटेन केलं? व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट की 3-4 वर्ष जर UPSC MPSC करायची असेल तर काय फीडबॅक तुला द्यायला आवडेल? माझ्याकडे होप होता की मी करतोय, म्हणजे मी जे कष्ट करतोय त्याला मला वाटत होते की कधी ना कधी आउटपुट भेटेलच. मी ज्यावेळी 2016 ते 18 मध्ये UPSCची एकही प्री क्लिअर करू शकलो नव्हतो, पण त्याचवेळी 2019 मध्ये CAPF ची असिस्टंट कमांडंट यांच्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळी वाटलं की मी काहीतरी करू शकतो. 2019 मध्येच मग मेन्सला पण मी अपेअर झालो MPSCच्या. त्यावेळी मला 370 स्कोर आला, की एक डिसेंट स्कोर होता की पहिल्या अटेम्प्ट मध्ये. मग 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं, त्यावेळी मग मी 1-2 वर्ष फुल कन्सिस्टन्सी ठेवले की मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये ज्या चुका केल्या होत्या प्रत्येक चुकीवर मी काम केलं, आणि पुढच्या अटेम्प्ट मध्ये मग मी 430 पर्यंत स्कोर पर्यंत, म्हणजे जवळपास 60 मार्काची ग्रीप होती त्यावेळी, ती ग्रीप घेतली. कारण की मी प्रत्येक वेळेस चुकावर काम करत राहिलो. एक्झामवर प्रत्येक वेळेस फेल झालं तर निराशा येते 1-2 दिवस, मग ती झटकून मी प्रत्येक वेळेस लायब्ररीला जायचो आणि माझं जे शेड्यूल आहे ते फॉलो करत होतो प्रत्येक वेळेस. ओके. आणि त्याच्यात तू अजून प्लॅन बी म्हणून स्टुडंट्सला काय सांगू शकतो की त्यांनी प्लॅन बी म्हणून कुठल्या दुसऱ्या एक्झाम द्याव्या, या टोटल प्लॅन बी हा अदर दॅन MPSC काही असावा? तुझा तसा काय प्लॅन होता का? माझं सुरुवातीला असं मला माहिती नव्हतं प्लॅन बी काय आहे का म्हणून, कारण की पहिल्यांदा जेव्हा ग्रॅज्युएशन झालं त्यावेळी मला असं वाटलं होतं की मी UPSC क्रॅक करेलच म्हणून. ग्रॅज्युएशन मध्येच मग मी UPSCचं 2-3 वर्ष तयारी केली, ते पण फेल झालं, त्याच्यामुळे मी MPSC साईडला आलो होतो. मग मला असं वाटतं की मुलाचं ज्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन आहे तिथंच आपला स्वतःचा प्लॅन बी तयारी करावी सुरुवातीलाच. जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर त्या फील्डमध्ये एखादा कोर्स वगैरे तयारी करून ठेवणे, किंवा त्याची एक
बेसिक माहिती काढून घेणे, ऍग्रिकल्चर फील्ड असो किंवा इतर डॉक्टर्स वगैरे असतील त्यांचं, हे स्वतःचं जे ग्रॅज्युएशन आहे तिथे एक प्लॅन बी तयार करायला हवा आणि नंतर मग ह्या फील्डमध्ये यायला हवं. पण मग जे मी बघतो की खूप सारे मुलं जी आहेत त्यांचे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाहीये किंवा बीएस ऍग्री, आर्ट वगैरे असे बॅकग्राऊंड असतात, जिथं तसाही बॅकअप प्लॅन त्या फील्डमध्ये मिळणं अवघड आहे. मग त्या स्टुडंट्सनी काय करावं असं तुझं सजेशन काय असेल त्यांना? मला असं वाटतं की सुरुवातीला एमपीएससी आणि युपीएससी साठी 100% देणं पहिली प्रायोरिटी असू शकते, की त्यांनी एमपीएससी ज्या फील्डमध्ये आलाय त्या फील्डमध्ये 100% देणं. इतर डिस्ट्रॅक्शन्स असतील मोबाईल वगैरे त्याच्यापासून दूर राहणं, सोशल मीडियापासून दूर राहणं. आणि एवढं जर करून पण होत नसेल तर मग आपापला जो शेतकऱ्याची मुलं असेल तर शेती करू शकतात. पण असं मला असं वाटत नाही की स्वतःचा त्या वेगवेगळ्या व्यक्तीनुसार डिपेंड राहील की त्याला काय काय चान्सेस आहेत. ते प्रायव्हेट सेक्टर आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगवेगळे आता आयटी फील्डमध्ये बूम आहेच, त्या फील्डमध्ये असू शकतं. पण आणि मग तू ह्याच्यामध्ये मग प्लॅन बी म्हणून एमपीएससी सोडून अजून कुठल्या एक्झाम दिलेल्या? एमपीएससी सोडून मी आरएफओची माझी पोस्ट क्लिअर झाली होती, रेंजर फॉरेस्ट ऑफिसरची. शिवाय कंबाईनची तयारी दिली होती एक्झाम, त्याच्यामध्ये पीएसआय, एसटीआय, एसओ, सब रजिस्टर ऑफिस, त्याचे पण आता मी मेन्सला क्वालिफाय झालोच होतो. ओके, तर तू सर्व त्या एक्झाम देऊन प्रिपेअर, म्हणजे जर ही असिस्टंट कमिशनरची पोस्ट नसती तर तू ती पोस्ट घेऊन कंटिन्यू करणार? हो. फाईन. आणि आता तुझे 3 वर्ष तू एमपीएससीचा प्रिपरेशन केलं, पण जे स्टुडंट ते 3-4 वर्ष केलेले आणि तरी पण सक्सेस येत नाही, तर मग एक आता जॉब करत हा अभ्यास पॅरलली होऊ शकतो का एमपीएससीचा, का फुल टाइमच अभ्यास केला पाहिजे जोपर्यंत एमपीएससी मध्ये आहे? तुझं काय ओपिनियन? एक सिलेबस कव्हर होऊस तर फुल टाइम केलं तरी चालेल, कारण की एक सिलेबस खूप मोठा आहे. जॉब करत करत मला असं वाटत नाही की मेंटॅलिटी राहत असं संध्याकाळी 1-2 तासामध्ये सगळा सिलेबस कव्हर करण्याची. एकदा सिलेबस जर कव्हर करून झालं तर मग जॉब करायचा आणि नंतर मग आपलं पॅरलल चालू शकते की जे तयारी केली, नोट्स वगैरे तयार केलेले त्याची फक्त रिव्हिजन द्यायची आणि जेव्हा एक्झाम होईल त्यावेळी 1-2 महिने सुट्टी घेऊन मग एक्झाम देऊ शकतो मेनची. ओके. आणि ते आता प्रिपेअर करताना तू गावाकडे किती वेळ प्रिपरेशन केलं का पुण्यातच फुल टाइम प्रिपरेशन मध्ये होता? मी फुल टाइम पुण्यामध्येच प्रिपरेशन केलं होतं. गावाकडे काय मला असं घरचे म्हटले होते, घरच्याचा पूर्ण सपोर्ट होता मला, त्याच्यामुळे मला अशी गरज नाही लागली घरी राहायची. ओके. पण पुण्यामध्ये मग बरेच मुलं कोचिंग वगैरे करून अभ्यास करून गावाकडे जाऊन अभ्यास करतात, तर ती व्यवस्थित आहे स्ट्रॅटेजी खर्च वाचवण्यासाठी, का काही करून पुण्यातच राहिलं पाहिजे, लायब्ररी वगैरे जॉईन करूनच अभ्यास केला पाहिजे? मला असं वाटत नाही प्रत्येक वेळेस की लायब्ररी जॉईनच करायला पाहिजे, कारण की प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी आहे. आणि प्रत्येक वेळेस असं नाही की पुण्यामध्ये राहिलं म्हणजे पोस्ट निघते. भरपूर मुलं असे पाहिले की गावामध्ये राहून त्यांनी पोस्ट काढलेली, युपीएससी काढलेले, युपीएससी काढतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस पुण्यामध्ये सदाशिव पेठेत राहायला एवढा मोठा खर्च करायची मला वाटतं प्रत्येक वेळेस नाहीये गरज. ओके. आणि तुझ्या प्रिपरेशन मध्ये आता ठीक आहे, सो आता हे जे प्रिपरेशन तू म्हणला की इथे लायब्ररी वगैरे, तर कोचिंगचा किती इन्फ्लुएन्स होता तुझ्या ह्याच्यामध्ये सिलेक्शन मध्ये? आणि कोचिंग करताना पुण्यामध्ये जो आता हे चालू आहे ट्रेंड की इंडिव्हिज्युअल बॅचेस जास्त करतात मुलं, सो त्यांचा काय तुला फीडबॅक आहे की ओव्हरऑल कोचिंगची किती गरज आहे आणि काही इंडिव्हिज्युअल बॅचेस करून पण व्यवस्थित प्रिपरेशन होऊन जातं, काय सांगशील? मला असं वाटतं की मी आता एमपीएससी स्वतः क्लास केले नव्हते मी जास्त काय, मी फक्त एचआरचा क्लास केला होता. बाकीचे क्लासेस आहेत ते मी सेल्फ स्टडी केले. युपीएससीचा एक क्लास मी जॉईन केलेला होता, नंतर मला एमपीएससीची असं काही गरज नव्हती लागली. पण एक डायरेक्शनसाठी, एक म्हणजे मार्गदर्शनासाठी, की माणूस जर स्वतःहून जर अभ्यास करत असेल तर त्याला कळत नाही कोणत्या पार्टवर कसं करायचं, कोणते बुक्स रीड करायचे, कसा अभ्यास करायचा, त्यासाठी कोचिंग क्लासेसची एक फक्त मार्गदर्शक म्हणून, फक्त रस्ता दाखवणारा म्हणून उपयोग करू शकतो त्याचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल क्लासेस जॉईन केले तर बेटर राहतं, कारण की इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये तो व्यक्ती परफेक्ट असतो त्याच टॉपिक मध्ये. इंटिग्रेटेड करते कधी कधी काय असं होतं की काय काय विषय शिकवले जात नाही बरोबर चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे मग इंडिव्हिज्युअल क्लास व्हायचा, जो टॉपिक जो शिक्षक त्याच्यामध्ये बेस्ट आहे तो शिकवल त्याच्यामध्ये, ते बेटर राहतं. आणि मग इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त तोच पर्टिक्युलर क्लास करण्याची गरज आहे का सर्व सब्जेक्टचे इंडिव्हिज्युअल केलेच पाहिजे? काय बरेच सारे सेगमेंट स्वतः सेल्फ स्टडी करू शकतो, जो जास्त डिफिकल्ट वाटतो त्याचा इंडिव्हिज्युअल क्लास करावा? हा डिफिकल्ट वाटतो त्याचाच क्लास करायला पाहिजे. जसं की इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट वगैरे समजणं खूप अवघड आहे.
ओके, तो करू शकतो. जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी असू शकतं, त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल गरज लागते, क्लॅरिटीची गरज लागते ते. आणि हिस्ट्री वगैरे टॉपिक्स असे असतात की महाराष्ट्राची हिस्ट्री स्वतः वाचून पण समजू शकतं, त्याला क्लासेसची जास्त काही गरज वाटत नाहीये. मग असं मला वाटतं की 1-to-1 बेसिसवर क्लासेस लावायला पाहिजे, की स्वतःला जो एखादा टॉपिक अवघड वाटत असेल विषय, तर त्याचे क्लासेस जॉईन करायला पाहिजे. ओके. आणि आनंद, तू अगोदर युपीएससीचा कोचिंग करून काही अटेम्प्ट दिलेले आणि नंतर तू एमपीएससी मध्ये आला आणि आता जसं 2025 मध्ये परत एमपीएससीचा सिलेबस हा युपीएससीच्या लेवलचा होतोय. प्रिलिम तर ऑलरेडी युपीएससी पॅटर्नवरच आहे. तर आता जेव्हा 2025 मध्ये तो सिलेबस चेंज होईल आणि जी नवीन मुलं आहेत की जी ह्या वर्षी ग्रॅज्युएट होत आहेत किंवा पुढच्या वर्षी ग्रॅज्युएट होत आहेत, ते पूर्ण नवीन सिलेबसनुसार अभ्यास करतील, तर त्यांना काय फीडबॅक देशील? आता एमपीएससीनं 2 वर्षाचा टाइम दिलेला होता की आता 2025 पासून पूर्ण इम्प्लिमेंटेशन करायचे. ज्यांना 2025 पासून तयारी करायची त्यांनी मला असं वाटतं की आतापासूनच त्याची क्लासेस वगैरे जॉईन करायला पाहिजे ते, किंवा मग बेसिक डाटा आहे म्हणजे एमपीएससीचा एनसीईआरटी रीड करणं, ह्या गोष्टी आतापासून रीड करायला पाहिजेत. आणि बाकीच्या गोष्टी मग जे बॅचेस वगैरे असतात ते जॉईन करू शकतो, इंटिग्रेटेड बॅचेस असतात क्लासेस वाल्याचे, किंवा मग इंडिव्हिज्युअल क्लासेस जॉईन करू शकतो. ओके. आणि आता तो बराच रायटिंग असणार आहे, सो जी मुलं गेली 1-2 वर्ष एमपीएससी प्रिपेअर करतायत आणि आता त्यांना युपीएससीला शिफ्ट व्हावं लागेल, सो त्यांना काय फीडबॅक देशील? त्यांनी आता मला वाटतं की तयारी ठेवायला पाहिजे. आता काय वेळेस आता 1-2 वर्ष एक्झाम आहे तर त्याच्यामधून पोस्ट काढण्याची 100% तयारी करायला पाहिजे, किंवा मग इतर एक्झाम्स येतात जसे की ऍग्रिकल्चर, रेंजर फॉरेस्ट ऑफिसर, कंबाईनचे वेगवेगळे एक्झाम्स येतात, तिथून एखादी पोस्ट घेणं आणि नंतर त्या पॅटर्नकडे शिफ्ट होणं. कारण एखादा पॅटर्न नवीन असेल त्याला अडॅप्ट व्हायला काही वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा जो आपण ट्रॅडिशनल अभ्यास केलाय त्या ट्रॅडिशनल अभ्यासानुसार जे एक्झाम घेत आहेत त्याच्यामधून एखादी एक्झाम पोस्ट काढणं हे महत्वाची पहिली प्रायोरिटी त्यांची असायला पाहिजे. ओके. आणि मग तू फक्त एमपीएससीच्याच एक्झाम द्याव्या असं सजेस्ट करशील का? मग बऱ्याच ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट पण घेते, IBPS, बँकिंगच्या एक्झाम आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, तू त्या कधी ट्राय केलेल्या? सर मी अशा एक्झाम ट्राय नव्हत्या केल्या, कारण की त्यांचा एक्झामचा पॅटर्न CFF एक तू दिलेली एक्झामचा CFFचा पेपर असा की GS1 आहे तो सेमच आहे, एमपीएससी असो किंवा इतर पेपर असो, GS1 सेमच होता पेपर 1, आणि पेपर 2 होता तो रिटर्न होता, ज्याच्यामध्ये एसेस वगैरे लिहायचे होते. त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही लागली. पण SSC किंवा IBPS चा विचार केला तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स वगैरे, इंग्लिश ग्रामर वगैरे त्याच्यावर जास्त फोकस असतो. त्याच्यामुळे मग पूर्ण सिलेबस मध्ये चेंज होतं. त्याच्यामुळे वेळेचा वेस्टेज होऊ शकते की तुम्ही कोणतीतरी एक एक्झाम पहिल्यांदा फोकस करायला पाहिजे की एकाच एक्झाम सिलेबस नुसार जेवढ्या एक्झाम देता येईल तेवढ्या द्यायच्या. पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे. आणि तुझ्या प्रिपरेशन मध्ये ग्रुप स्टडी तुला किती म्हणजे कामाचा आहे का? इंडिव्हिज्युअली लायब्ररीत बसून एकट्यानेच अभ्यास करावा का फ्रेंड सर्कल मध्ये ग्रुप करून तुम्ही प्रिपेअर करत होता ग्रुप स्टडी? सर मी केला होता, 3-4 जणांचा आमचा ग्रुप होता, जे समविचारी लोक होते, त्याच्यामध्ये ग्रुप्स तयार केला होता आणि जे इम्पॉर्टंट आणि महत्वाचे टॉपिक्स होते ते आम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करायचो. प्रत्येक मग एखादी कन्सेप्ट नाही समजली तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीकडून समजून घेणं, अशा प्रकारे दिवसातून 1 ते 1.5 घंटा आम्ही ग्रुप स्टडी करायचो. ओके. मग ग्रुप स्टडीमध्ये तुम्ही काय स्वतःचं इव्हॅल्युएशन, एकमेकांना प्रश्न विचारणे, म्हणजे ग्रुप स्टडी एक्झॅक्टली कसा करतो? आम्ही एक टॉपिक घ्यायचो, एखादा म्हणजे विषय घ्यायचो, विषयामधला एखादा टॉपिक घेऊन मग तो टॉपिक एक्सप्लेन करायला लावायचो की हे कन्सेप्ट कशी आहे, काय आहे, आणि अशा प्रकारे आमचं कंटिन्यू डिस्कशन राहायचं. आणि किती जणांचा ग्रुप होता तुमचा? आमचा 4 जणांचा ग्रुप होता. ओके, फाईन. सो दॅट्स ऑल आनंद. आणि आय वुड लाईक टू टेल सगळ्या स्टुडंट्सला की आनंद माझ्या मिसेस बरोबर ज्या 2018ला IRS झाल्या युपीएससी मध्ये, आनंद तेव्हा प्रिपरेशन मध्ये माझा स्टुडंट होता आणि त्यावेळी ग्रुप स्टडी करताना मी दोघांना तेव्हा गाईड करायचो बेसिक युपीएससीच्या प्रिपरेशन बद्दल. सो आय एम व्हेरी हॅपी की आनंद आणि दोघं माझे स्टुडंट सिलेक्ट झाले. सो कॉंग्रॅच्युलेशन आनंद, थँक्स फॉर द इंटरव्ह्यू.